नमस्कार मित्रांनो, स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग म्हणजेच SHVR या ॲपमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 ते 61 पर्यंत माहिती पाहून शेवटी फोटो अपलोड कसे करायचे आणि अंतिम सबमिशन कशा पद्धतीने करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला SHVR या ॲप्लिकेशनवर जायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला जे काही आपण प्रोफाईल कंप्लीट केलेलं आहे, रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं ह्या ज्या 6 कॅटेगरीज आहे, या 6 कॅटेगरीज आपल्याला पाहायला भेटतील. या 6 कॅटेगरी मध्ये आपल्याला तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला सुरुवातीची जी कॅटेगरी आहे ती वॉटर आहे. परंतु आता याला जर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला याचे मधील जे प्रश्न आहेत ते इंग्रजीमध्ये दिसतात. ते आपल्याला व्यवस्थित लँग्वेजमध्ये पाहण्यासाठी आपण या 3 रेषांना क्लिक करतोय डावीकडील आणि इथे आल्यानंतर आपल्याला चेंज लँग्वेजवर जायचं आहे आणि इथे हिंदी अशी लँग्वेज निवडायची, कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला ॲपची भाषा बदललेली दिसेल आणि आपण व्यवस्थित पद्धतीने हे प्रश्न या ठिकाणी सोडवू शकाल. आता जी पहिली कॅटेगरी आहे जल म्हणजेच वॉटर, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. यामध्ये काही संकेत दिलेले आहेत, जसं की जो निळा रंग आहे तो तुमचा सक्रिय आहे, पांढरा रंग आहे म्हणजे ते शेष आहे म्हणजे बाकी आहे, पूर्ण झाल्यानंतर त्याचा रंग हिरवा होणार आहे आणि लागू नसलेल्या प्रश्नांना असा ग्रे कलरचा रंग दिसणार आहे. आता आपण पहिला प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहूयात. विद्यालय परिसर में पेयजल का मुख्य स्रोत कौन सा है? तर आता इथे 3 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्याय, काही ठिकाणी 3 किंवा काही ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत, काही ठिकाणी 2च येस नो टाईप मध्ये पण पर्याय दिलेले आहेत. तर हा प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला याच्या बाबतीत जर आणखी काही मदत लागत असेल तर इथे मदत नावाचं ऑप्शन आहे. या मदतला जर क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी या स्रोतांबाबतीत जे काही महत्वपूर्ण माहिती आहे ती इथे दिलेली आहे. जसं की मुख्य पेयजल स्रोत यदि सुरक्षित श्रेणी का है तो यह ऐसा स्रोत है होता है जिसकी संरचना इसी प्रकार की जाती है कि वह बाहरी प्रदूषण विशेष रूप से मलजनित संदूषण से जल स्रोत की पर्याप्त सुरक्षता करता है. विद्यालय परिसर में सुरक्षित पेयजल स्रोतों में शामिल मतलब म्हणजे याच्यामध्ये थोडक्यात जी माहिती आहे ती माहिती याच्यामध्ये दिलेली आहे आणि उत्तराच्या बाबतीमध्ये सुद्धा इथे दिलेलं आहे. यदि उत्तर विकल्प क है तो प्रश्न संख्या 2 से 6 आपके विद्यालय के लिए लागू नहीं होंगे. जर आपण या 2 नंबरच्या पर्यायाचं म्हणजे असुरक्षित स्रोत हा पर्याय आपण निवडला तर आपल्याला पुढचे प्रश्न लागू नसणार आहेत. परंतु पाण्याचा जो स्रोत आहे तो कसा आहे हा आपल्याला व्यवस्थित निवडायचा आहे. इथे सुरक्षित स्रोत आहे, त्यामध्ये हँडपंप आहे, बाहेरील ट्यूबवेल आहे किंवा पॅकेट बॉटल आहे, पाऊच सिस्टीम आहे किंवा झरणा आहे, पावसाचं पाणी आहे, संरक्षण वितरित जल आहे, टँकरचा स्रोत आहे. जे काही पाण्याचा स्रोत आपल्याकडं असेल तो स्रोत आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. समजा एक स्रोत या ठिकाणी निवडलाय, याला पुढे इथे अगला म्हणजेच नेक्स्ट हे बटन आहे. पूर्ण झाल्यानंतर पहिल्या 1 नंबरच्या अंकाला हिरवा झालाय म्हणजे तो पूर्ण झालाय. 2 नंबर निळा दिसतोय म्हणजे 2 नंबरच्या प्रश्नाकडे आपण आलेलो आहोत. क्या यह जल आपूर्ति स्रोत वर्षभर प्रत्येक दिन सभी विद्यार्थियों के लिए पर्याप्त पेयजल गैर आवासीय विद्यालयों में प्रति छात्र प्रतिदिन कम से कम 1.5 लीटर और आवासीय विद्यालयों में 5 लीटर प्रदान करता है. म्हणजे जे गैर आवासीय आहे आणि जे हॉस्टेलमध्ये राहतात त्यांना प्रति विद्यार्थी 5 लिटर पाणी आणि बाकीच्या इतर विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी 1.5 लिटर पाणी पुरेल एवढं पाणी प्रतिदिन आपल्याकडे उपलब्ध आहे का? तर याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय हे वाचताना जर आपण 4 नंबर कडून वरती जर वाचत गेलो तर आपल्याला बरेचसे जे म्हणजे वरतून नाहीचे स्रोत आहेत आणि शेवटपर्यंत जे पूर्ण स्रोत असतील त्याची एक असेंडिंग डिसेंडिंग क्रम तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. तर आपण चौथा पर्याय वाचला, वर्षभर पर्याप्त पेयजल बिना किसी रुकावट के उपलब्ध है. तर आपल्याकडे हे असं असेल तर आपल्याला बाकीचे इतर 3 पर्याय वाचण्याची आवश्यकता नाही, कारण पहिल्या नाही पासून सुरू होतं आणि शेवटी ते आहे पर्यंत होतं म्हणजे पर्याप्तता याच्यामधून कळते. तिसरा पर्याय जर वाचला, पेयजल सामान्यतः वर्षभर उपलब्ध रहता है किंतु कभी कभी इसकी कमी हो जाती है. पेयजल केवल सीमित अवधि या मौसम में उपलब्ध रहता है, वर्षभर नियमित रूप से पेयजल उपलब्ध नहीं होता है. असे 4 पर्याय आहेत. तर आपल्याकडे जसं उपलब्धता असेल, शक्यतो खालच्या पर्यायाकडून वरती जर गेलं तर आपल्याला हे प्रश्न बाकीचे प्रश्न आपल्याकडे आपल्या शाळेतील उपलब्धता जर त्या पर्यायात असेल तरच आपण वरच्या पर्यायाकडे जाऊ शकतो म्हणजे आपला वेळ या ठिकाणी वाचेल. आपण पुढे जाऊयात. पुढे गेल्यानंतर
अधिकांश छात्र पेयजल को किस प्रकार संग्रहित और उपयोग करते हैं. आता ह्याच्या बाबतीत जर तुम्हाला ह्या प्रश्नाची दिशा आणि निर्देश असा एक पर्याय सगळ्यात खाली दिसतोय बघा. या प्लस आयकॉनला जर क्लिक केलं तरी इथं टिप्पणी दिलेली आहे. काय सांगितलेलं आहे ते वाचायचं आहे. आणि अधिकांश छात्र पेयजल को किस प्रकार संग्रहित और उपयोग करता है. पेयजल सगळ्यात शेवटचा पर्याय वाचू. नल लगे जल भंडार टैंकर में, ढक्कन और कलछी नल युक्त कंटेनर सुराही में, केवल कंटेनर सुराही में, पेयजल के भंडार की कोई व्यवस्था नाही आहे. तर आपल्याकडे जर समजा टाकी आहे, नळ लागलेले आहेत, तर तो पर्याय आपण या ठिकाणी निवडू शकता. पुढे जाऊया. क्या पेयजल को नियमित रूप से उपचारित ट्रीट किया जाता है ताकि वह सुरक्षित रूप से पीने योग्य है. चौथा पर्याय वाचूया. उन्नत जल उपचार इकाई जैसे आरओ, यूवी, माइक्रो फिल्ट्रेशन आदि स्रोत पर उपचारित जल उपचार की आवश्यकता नहीं. 3 नंबरला आहे म्हणजे ग पर्याय आहे. उबालना, क्लोरीन मिलाना, ब्लिचिंग पावडर किंवा पहिला पर्याय अगदी नाहीच आहे. तर आपल्याकडे ज्या प्रकारचं पाणी उपलब्ध होत असेल तर तसं पाण्याचं जे काही सोर्स आहे तुम्हाला फिल्टर करून येत असेल, फिल्टर न करता गाळून घेतलं जात असेल किंवा त्यामध्ये क्लोरीन मिळवून घेतलं जात असेल तर तसे पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचे. पुढे जाऊया. क्या पेयजल की गुणवत्ता का परीक्षण किसी अधिकृत प्रयोगशाला से किया गया है. कृपया नवीनतम परीक्षण रिपोर्ट की प्रति संलग्नता करें. आता इथे जर आपल्याला मदत हवी असेल तर आपण इथे क्लिक करू शकता किंवा प्लसला क्लिक करून इथे वाचू शकता की पेयजल की गुणवत्ता का नियमित रूप से वर्ष में 2 बार से अधिक परीक्षण किया जाना चाहिए तथा आवश्यकता होने पर समय पर सुधारात्मक कारवाई की जानी चाहिए. म्हणजे वर्षातून 2दा तरी पाण्याचं परीक्षण हे केलेलं असलं पाहिजे. म्हणजे शेवटचा पर्याय वर्ष में 2 या अधिक बार परीक्षण किया गया है, वर्ष में 1 बार परीक्षण किया है, कोई परीक्षण नहीं हुआ है. आता यातला योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे जो की परीक्षण झाला असेल तर आपल्याकडे त्याचा रिपोर्ट असणं आवश्यक आहे. नसेल झालं तर आपण नाही सुद्धा या ठिकाणी टाकू शकता, परंतु त्याचं परीक्षण करणं गरजेचं आहे. त्यामुळे योग्य पर्याय इथे निवडा. विद्यालय में कितने क्रियाशील पेयजल स्थल ड्रिंकिंग वॉटर पॉइंट्स उपलब्ध आहे. आता इथे आपल्याला पिण्याच्या पाण्याचे किती स्रोत म्हणजे पाण्याच्या तोट्या किती आहेत ते या ठिकाणी टाकायचं आहे. जितके असतील तितकी संख्या आपल्याला या ठिकाणी टाकायची आणि पुढे जायचं आहे. शौचालय में उपलब्ध उपयोग के लिए जल का मुख्य स्रोत क्या है. आता पाण्याचा मुख्य स्रोत काय आहे शेवटी शेवटपासून वाचूयात. प्रत्येक शौचालय इकाई के भीतर नलों से बहता जल है म्हणजे रनिंग वॉटर आहे. हँडपंप, बाल्टी, शौचालय असं जो योग्य प्रकार असेल तो ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर पीएम पोषण म्हणजेच जे एमडीएम आहे, दोपहर भोजन से पहले छात्र एवं रसोइयों द्वारा हाथ धोने हेतु जल का मुख्य स्रोत क्या है. सभी शेवटचा पर्याय वाचूया ग. सभी हाथ धोने में बिंदुओं पर नलों से बहता जल आहे म्हणजे रनिंग वॉटर आहे. हँडवॉश स्टेशन आहे तर आपल्याला अशा पद्धतीने आहे. हँडवॉश स्टेशन नसेल तर हँडपंप आहे, बादलीमध्ये पाणी ठेवलं जाते किंवा सिमेंटची टाकी आहे, जे काय असेल ते. पुढे जाऊया. क्या विद्यालय में वर्षा जल संचय रेन वॉटर हार्वेस्टिंग की कोई क्रियाशील सुविधा उपलब्ध है. जर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा आणि पुढे चला. आता आपल्याला याला हो म्हणायचं आहे आणि आपण पुढच्या श्रेणीकडे जातोय. आता या पुढच्या श्रेणीमध्ये आपल्याला आता 1 मिनिट तुम्हाला फक्त इथे मी दाखवतो. याला ड्राफ्ट मध्ये आपण ठेवूयात. आता बॅक येतोय. बॅक आल्यानंतर आपली जी माहिती आपण भरत चाललेलो आहे ती माहिती आपल्याला अशा पद्धतीने 100% पूर्ण झाली. समजा जल याच्यामध्ये 9 प्रश्न होते. या 9 प्रश्नांची उत्तरं आपण दिली. त्यानंतर इथे पुढे शौचालयाबाबतीत 10 प्रश्न आहेत. या 10 प्रश्नांकडे आपण जातोय आणि या प्रश्नांची ऑलरेडी मी उत्तर या ठिकाणी दिलेली आहेत. आपल्या शाळेसाठी जे लागू पर्याय असतील ते आपण निवडायचे आहे. क्या विद्यालय में लड़कों और लड़कियों के लिए अलग अलग कार्यशील शौचालय है. यदि सहशिक्षा म्हणजे मुले आणि मुलांसाठी दोघांसाठीही ती शाळा असेल तर दोघांसाठी स्वतंत्र शौचालय उपलब्ध आहे असा हा शेवटचा पर्याय आहे. आपल्याकडे जशी सुविधा असेल वरील पर्यायातून निवडून घ्या. पुढे जाऊया. विद्यालय में लड़कों और लड़कियों के लिए कार्यशील अवस्था में कितनी शौचालय सीटें उपलब्ध आहे म्हणजे मुलांसाठी किती टॉयलेट्स उपलब्ध आहेत आणि मुलींसाठी किती आहे त्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. पुढे जाऊया. त्यानंतर विद्यालय में लड़कों और लड़कियों के लिए कार्यशील अवस्था में कितने यूरिनल उपलब्ध है म्हणजे मुतार्या किती उपलब्ध आहेत ते मुलांसाठी आणि मुलींसाठी व्यवस्थित त्या ठिकाणी आकडा टाकायचा आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 13. क्या विद्यालय में विशेष आवश्यकता वाले बच्चों के लिए सुलभ शौचालय उपलब्ध है.
उपलब्ध शौचालय वह होता है जिसमें रैंप, सहारे के लिए हैंडरेल तथा व्हीलचेयर के प्रवेश हेतु चौडा दरवाजा हो. आपल्याकडे जर उपलब्ध असेल तर आपण हो म्हणा. जे CWSN मध्ये असलेले विद्यार्थी नसेल तर आपल्याला पहिला पर्याय या ठिकाणी निवडावा लागेल. पुढे जाऊया. क्या विद्यालय में विभिन्न आयु वर्ग के बच्चों के लिए उपयुक्त शौचालय सुविधा उपलब्ध है. वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शौचालय उपलब्ध आहे का, तर आहे किंवा नाही, येस नो मध्ये प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, क्या विद्यालय में शिक्षकों कर्मचारियों के लिए अलग शौचालय है. शिक्षकांसाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र शौचालय आहे का, आहे, यस नो टाइप मधला प्रश्न आहे. क्या विद्यालय के सभी शौचालयों में ताला लगाने वाले सुरक्षित दरवाजे कुंडी सहित है. म्हणजे पूर्ण कुलूप बंद दरवाजे सगळे कार्यशील आहेत का, आणि त्यामध्ये जे काही कुंडी लावण्याची सुविधा आहे ती सुद्धा उपलब्ध आहे का, हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि अतिशय महत्वाचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. योग्य तो पर्याय सिलेक्ट करा. पुढे जाऊया. क्या विद्यालय के सभी शौचालयों में उचित ऊंचाई पर कपड़े टांगने के हुक लगाए गए हैं. कपडे लटकवण्यासाठी तिथे हुक लावलेली आहेत का. नसतील तर 2 हुक लावून द्या किंवा जितकी संख्या असतील विद्यार्थी संख्येनुसार तिथे हुक जितके बसतील तसे हुकचं लावून द्या त्या ठिकाणी आणि यस म्हणा. पुढे जाऊया. क्या सभी शौचालयों में उचित वातानुकरण व्यवस्था आहे. म्हणजे व्यवस्थित हवा खेळती राहील असं वातावरण आहे का वर्गांमधलं, तर त्या ठिकाणी येस नो मध्ये आहे. आपल्याकडे ऑलरेडी सर्व वर्ग खोल्या वातानुकूलित असणार आहेत. पुढे जाऊया. शौचालय में मल कीचड़ निपटाने के लिए मुख्य तरीका क्या है. आता आपण खालच्या पर्यायाकडे जातोय. सेप्टिक टँक, बायो टॉयलेट, सीवर लाईन मजबूत और ठोस ढक्कन के साथ. आता ज्या शाळेकडे जशी सुविधा असेल, शहरांमधल्या शाळा असतील तर त्या ज्या काही लाईन मध्ये जर मलनिस्सारण होत असेल तर तो पर्याय निवडू शकता. आपल्याकडे पीट्स असतील किंवा चांगल्या पद्धतीनं ते जे काही पीट्स आहेत ते झाकलेल्या चांगल्या पद्धतीनं त्याचं झाकण बसवलेलं असेल, कॉन्क्रीट केलेलं असेल तर आपण त्याला 2 नंबरचा पर्याय निवडू शकतो आणि पहिला तर नाहीच आहे. पुढे जाऊया. आता पुढील श्रेणीमध्ये आपण जातोय. पुढची जी श्रेणी आहे साबुनचे हात धुवाना, तिसरी कॅटेगरी आहे. यामध्ये पहिला प्रश्न 22वा प्रश्न विचारलेला आहे. क्या विद्यालय में शौचालय उपयोग के बाद हाथ धोने की सुविधा उपलब्ध है. आता प्रत्येक शौचालय के अंदर या पास बहते पानी की वॉश बेसिन है. जशी आपल्याकडे सुविधा असेल त्याप्रमाणे. पुढे जाऊया. क्या विद्यालय शौचालय उपयोग के लिए बाद हाथ धोने के लिए साबुन उपलब्ध कराता है. शेवटचा पर्याय वाचूया. सभी हाथ धोने के स्थानों पर हर समय साबुन उपलब्ध रहते हैं. शेवटचा पर्यायाला क्लिक करूयात. आपण हँडवॉश त्या ठिकाणी ठेवतो किंवा ते नसेल तर आपण किमान साबण तरी त्या ठिकाणी ठेवलेला आहे. पुढे जाऊया. क्या विद्यालय में PM पोषण दोपहर के भोजन से पहले हाथ धोने की ऐसी सुविधा है जहां एक साथ कई बच्चे हाथ धो सकते हैं. शेवटचा पर्याय वाचतोय ग. हा नलों से बहते पानी की सुविधा है. पुढे जाऊया. क्या विद्यालय PM पोषण दोपहर भोजन के पहले हाथ धोने के लिए साबुन उपलब्ध कराता है. ऑलरेडी आपल्याकडे आहे, यस म्हणूयात. क्या सभी बच्चे PM पोषण दोपहर के भोजन से पहले साबुन से हाथ धोते हैं. हाँ, धोते हैं. अगला प्रश्न. क्या विद्यालय में हाथ धोने की सुविधाओं की ऊंचाई विभिन्न आयु के वर्ग के बच्चों के अनुकूल है. हा, जे काही हँडवॉश स्टेशन आहे ते उंचीनुसार वयोगटानुसार त्या विद्यार्थ्यांचे हात पुरतील असे आहे का, तर त्याला होय म्हणायचं आहे. याच्या बाबतीत अजून माहिती पाहिजे असेल त्या प्लस आयकॉनला क्लिक करा आणि इथे त्याच्या बाबतीतली माहिती दिलेली आहे. पुढे जाऊया. पुढच्या श्रेणीकडे जातोय आपण. चौथी श्रेणी संचालन एवं रखरखाव. या मध्ये 28 नंबरच्या प्रश्नापासून सुरुवात होते. क्या विद्यालय प्रत्येक कक्षा रसोई के क्षेत्र और अन्य सामान्य कचरा उत्पन्न करने के वाले स्थानों पर पर्याप्त डस्टबिन प्रदान करता है. यस, डस्टबिन त्या ठिकाणी आहे का, आहे. यस नो टाइप मधले प्रश्न आहेत. क्या विद्यालय स्रोत पर ही कचरे का पृथक्करण करता है. तिथेच कचऱ्याचं योग्य वर्गीकरण केलं जातंय का, होय. करत असाल तर होय, नसेल तर नाही. क्या विद्यालय अपना जैविक कचरा गीला कचरा स्वयं कंपोस्ट करता है. विद्यालयामध्ये जर कंपोस्ट खताचं जर काही
ते एक प्रकल्प बनवलेला असेल तर त्या प्रकल्पाचा फोटो आपल्याला लागणार आहे. जर तुम्ही हो म्हणताय तर तुमच्याकडे तो फोटोही असणं आवश्यक आहे आणि विद्यालय जर तशा प्रकारची काही व्यवस्था करत असेल, कंपोस्ट खत बनवत असेल तर होय म्हणा. किंवा 2 नंबरचा पर्याय हा कचरा बहारी एजेंसी द्वारा कंपोस्ट के लिए लाया जाता है, जाया जाता है. तर योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. पुढे जाऊया. विद्यालय अपने अजैविक कचरा म्हणजे सुका कचरा का निपटान कैसे करता है? स्कूल के परिसर में गाड़ देना या फिर नगरपालिका पंचायत द्वारा संग्रहण अन्य कोई, म्हणजे याच्या व्यतिरिक्त जर कोणी तो कचरा घेऊन जात असेल तर, किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी तो कचरा त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली जाते. पुढे जाऊया. क्या विद्यालय परिसर स्वच्छ है? येस, विद्यालय परिसर स्वच्छ असतोच आणि तो आपण ठेवतोच. पुढे जाऊया. क्या विद्यालय परिसर जल भराव से मुक्त है? म्हणजे पाणी त्या ठिकाणी साठतंय की नाही, खड्डे आहे किंवा मोठं पाणी त्या ठिकाणी साचतंय, तळं टाईप होतंय. जल भराव से मुक्त है म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पाणी साठत नाही, कोणत्याही प्रकारचं तळं किंवा खोल पाणी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी साठत नाही, त्यापासून आपली शाळा मुक्त आहे का? तर त्याला होय म्हणायचं आहे. क्या विद्यालय परिसर में पोषण बगीचा, रसोई बगीचा, औषधी पौधा बगीचा हे आपल्याकडे जर आपलं परिसरामध्ये बगीचा बनवलेला असेल किंवा गार्डन असेल तर किचन गार्डन म्हणतो आपण त्याला, ते असेल तर त्याला येस म्हणायचं आहे. पुढे जाऊया. क्या कक्षाओं और शिक्षण क्षेत्रों की प्रतिदिन सफाई होती है? हाँ होती है, येस नो टाइप क्वेश्चन आहे. शौचालय की सफाई कितनी बार की जाती है? इथे सप्ताह में 1 बार, सप्ताह में 2 बार, प्रतिदिन या नहीं होती है. जो योग्य पर्याय आपल्याकडे असेल तो निवडा. त्यानंतर क्या शौचालय की सफाई उपयुक्त सफाई सामग्री से की जाती है? या ठिकाणी शेवटचा पर्याय प्रतिदिन साबणयुक्त किंवा सप्ताह में कम से कम 2 बार. योग्य पर्याय निवडा. स्कूल में शौचालय की सफाई और रखरखाव की निगरानी कौन रखता है? शौचालयाची साफसफाई आणि जे काही पाणी व्यवस्थापन आहे ते कोण बघते? तर एकतर 2च पर्याय, कोणतीच व्यवस्था नाही किंवा शिक्षक कर्मयोग द्वारा किंवा बाल संसद के सदस्य छात्र द्वारा, म्हणजे जो आपण स्वच्छता मॉनिटर नेमलेला आहे त्याच्या मार्फत. पुढे जाऊया. क्या स्कूल नियमित रूप से शौचालय के फिटिंग और फिक्सचर जैसे नल, फ्लशिंग सिस्टम, ड्रेनेज पाइप, ओव्हरहेड टँक, वॉश बेसिन आदि की देखभाल और रखरखाव करता है? येस नो टाइप मधले क्वेश्चन आहेत, त्याला येस नो करून द्या. क्या स्कूल प्रबंधन समिति नियमित रूप से अपने बैठकों में स्कूल वॉश, पेयजल, शौचालय, हाथ धोना और सामान्य सफाई तथा उनके संचालन और रखरखाव जैसे पानी, शौचालय, हाथ धोने की सुविधा और साफ सफाई की कार्यक्षमता से संबंधित मुद्दों की समीक्षा और समाधान में सक्रिय भागीदारी करती है? यस, आपण हे सगळं करतोय. पुढे जाऊया. पुढच्या श्रेणीमध्ये जातोय आपण. त्या पुढच्या श्रेणीतला प्रश्न क्रमांक 41, व्यवहार परिवर्तन एवं क्षमता निर्माण. क्या विद्यालय में कम से कम 2 शिक्षक स्वच्छता और स्वच्छता व्यवहार शिक्षा में प्रशिक्षित है? यस. बाल संसद, छात्र नेतृत्व वाली संस्था, समूह या क्लब जो स्वच्छता और स्वच्छता अभ्यास को बढ़ावा देने के लिए सक्रिय भूमिका निभाता है. आपल्याला यामध्ये सक्रिय स्वच्छतेबाबतीत सक्रिय भूमिका निभवायचीच आहे आणि लागणार आहे, त्यामुळे यस करायचं आहे. पुढे जाऊया. पीएम पोषण मध्यान्ह भोजन, लंच से पहले छात्रों और रसोई में द्वारा साबुन से दैनिक हाथ धोने के अभ्यास की निगरानी कौन रखता है? शिक्षक कर्मचारी रखते हैं या शिक्षकों, कर्मचारी और बाल संसद, म्हणजे जे स्वच्छता मॉनिटर आहे त्या तिघांमार्फतही केलं जाते. तर योग्य तो पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे, पुढे जायचं आहे. त्यानंतर क्या विद्यालय सुबह की सभा और स्कूल क्लब अन्य नियमित छात्र सम्मेलन एवं कार्यक्रमों में हाथ धोने के प्रति जागरूकता सहित स्वच्छता और स्वच्छता व्यवहार शिक्षा प्रदान करता है? मग तो मासिक किंवा पकडा आठवड्यामध्ये किंवा सप्ताहामध्ये, योग्य तो पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. पुढे जाऊया. क्या विद्यालय स्वच्छता और स्वच्छता व्यवहार पर सांस्कृतिक कार्यक्रम, प्रतियोगिताएं, निबंध, चित्रकला, बहस आदि आयोजित करता है काय? आता योग्य तो पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. आपण हे जे स्वच्छतेबाबतीत निबंध, चित्रकला स्पर्धा असतील किंवा गटचर्चा असेल ती त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक कोणत्या पद्धतीने घेतो किंवा घेत नसेल तर नाही, हा पर्याय देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. पुढे जाऊया. क्या
विद्यालय स्वच्छता शिक्षा को बढ़ावा देने के लिए जल स्वच्छता और स्वच्छता व्यवहार संबंधी पोस्टर्स और सामग्री प्रदर्शित उपयोग करती है? यस, करती आहे. पुढे जाऊया. क्या विद्यालय जल स्वच्छता और स्वच्छता व्यवहार पर अतिथि व्याख्यान, विषय तज्ञ, वार्ता, कार्यशालाएं, सेमिनार या सत्र आयोजित करता है? त्रैमासिक आहे, 6 महिने आहे, वार्षिक आहे? योग्य तो पर्याय निवडा. पुढे जाऊया. क्या विद्यालय के पास सफाई जैसे सफाई निगरानी चेकलिस्ट, जल स्वच्छता तथा व्यक्तिगत स्वच्छता हाइजीन की निगरानी के लिए कोई प्रणाली है? असेल तर हो, नसेल तर नाही म्हणा. पुढच्या श्रेणीकडे जातोय आणि शेवटची श्रेणी आहे मिशन लाइफ गतिविधियां. 50 नंबरचा प्रश्न. क्या विद्यालय में एक सक्रिय एवं कार्यशील इको क्लब, यूथ क्लब, ग्रीन क्लब या समतुल्य समूहों में जो पर्यावरण संरक्षण गतिविधियों में सक्रिय भूमिका निभा रहे हैं, जिसमें पर्यावरण संरक्षण के प्रति जागरूकता उत्पन्न करना, संवेदनशीलता बढ़ाना तथा मिशन लाइफ से संबंधित जलवायु कार्यों को अपनाना शामिल है? आता याच्या बाबतीत अधिक माहिती पाहिजे असेल तिथे मदतला क्लिक करा आणि इथे काही इंटेन्शन दिलेलं आहे ते वाचा. आपण ऑलरेडी इको क्लब बाबत माहिती भरलेली आहे आणि इको क्लब आपण स्थापन केलेला आहे, त्यामुळे योग्य तो पर्याय या ठिकाणी नियमायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, क्या स्कूल के पास मिशन लाइफ से जुड़ी गतिविधियों का प्रमाण मौजूद है? जहां की तय प्रारूप में पिछले प्रश्न में पूछा गया था. अगर आपका उत्तर ख, ग या घ है तो कृपया फोटो सेक्शन में अपना फोटो अपलोड करें. आता आपल्याला या ठिकाणी ऑलरेडी मिशन लाइफ साठी आपण एक पेड माँ के नाम ऑलरेडी घेतोय, त्यामुळे योग्य तो पर्याय व्यवस्थित वाचा आणि त्याला ओके करा. प्रश्न क्रमांक 51. क्या विद्यालय में कागज, जल, बर्तन आदि के संदर्भ में 5R रिफ्यूज, रिड्यूस, रीयूज, रिपर्पज, रिसाइकल के सिद्धांतों को व्यावहारिक उदाहरणों सहित अपनाने हेतु प्रोत्साहित किया जाता है? हा किंवा नाही या मध्ये प्रश्न आहे. आपण प्रोत्साहित विद्यार्थ्यांना करायला हवे, त्यामुळे होय लिहा. पुढे जाऊया. क्या विद्यालय ने गत वर्ष जल लेखा परीक्षण किया है? वॉटर ऑडिट झाला असेल तर यस करा, नसेल तर नो करा. पुढे जाऊया. क्या विद्यालय ने संरक्षण संबंधी पारंपरिक विधि प्रथाओं के अध्ययन व शिक्षण के लिए छात्रों को संलग्न किया है? आता याच्यामध्ये आपण अधिक वाचूयात. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की बच्चों गतिविधियों को, प्रथाओं को अध्ययन व शिक्षण बच्चों को प्रचलित उपयोग से जैसे जल संचय, पवित्र उपवन, सेक्रेड ग्रोव्स एवं अन्य महत्वपूर्ण संरक्षण पद्धतियों के प्रति जागरूक बनाता है. इसमें उन्हें अपने घरों और समुदायों में पर्यावरण संरक्षण से संबंधित स्थानीय प्रथाओं को समझने और उनमें भागीदारी के लिए प्रेरित किया जाता है. ओके, पुढे जाऊया. क्या विद्यालय में विभिन्न क्षेत्रों में एलईडी लाइट इमिटिंग डायोड लाइट स्थापित की गई है? अब तो जो एक एलईडी जो फ्लॅशर आहे किंवा ज्यावर लाइट इमिटिंग डायोड आपण स्थापन केला असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. पुढे जाऊया. क्या विद्यालय ने नवीकरणीय ऊर्जा स्रोत के रूप में कार्यशील सौर पैनल स्थापित किया है? सोलर पैनल उपलब्ध असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही. क्या विद्यालय ने उपकरणों को उपयोग न होने पर प्लग पॉइंट से बंद करने के लिए उचित निर्देश जारी किए हैं और ऊर्जा संरक्षण की महत्वपूर्ण प्रथाओं को लागू किया है? आता यामध्ये काय आहे की आपण वीज बचतीबाबत विद्यार्थ्यांना धडे देतो का, किंवा जे काही बिनकामाचे लाईट्स चालू असतील ते बंद करण्याबाबत आपण विद्यार्थ्यांना सूचना देतो आणि हा चांगला संस्कार आहे, आपण ऑलरेडी ते करत असतो, त्याला होय म्हणा आणि पुढे चला. 57 नंबरचा प्रश्न आहे, क्या विद्यालय सुरक्षित पर्यावरण, स्वच्छता और जलवायु परिवर्तन शिक्षा, ज्ञान एवं कौशलों को सभी छात्रों और स्तरों के लिए आयु अनुकूल विधियों से पढ़ाई लिखाई की प्रक्रिया में सम्मिलित करता है, जिसमें संवेदनशीलता पैदा करना, व्यवहारिक गतिविधियां, परियोजनाएं और अनुभवात्मक शिक्षा शामिल है? होय किंवा नाही मध्ये प्रश्न आहे. पुढे जाऊया. क्या विद्यालय ने पिछले 1 वर्ष में विद्यालय परिसर का या आसपास के क्षेत्र में कम से कम एक पेड़ माँ के नाम वृक्षारोपण अभियान आयोजित किया है? ऑलरेडी ते दरवर्षी असते, त्यामुळे आपण होय म्हणतोय. पुढे जाऊया.
क्या विद्यालय ने उपयुक्त निर्देश जारी किए हैं, आवश्यक कदम उठाकर परिसर में एक बार प्रयोग होने वाले प्लास्टिक, सिंगल यूज प्लास्टिक के उपयोग को पूरी तरह से प्रतिबंधित किया है? होय म्हणायचं आहे, पुढे जायचं आहे. क्या विद्यालय जल संरक्षण सुनिश्चित करने के लिए जल कुशल उपकरण और तंत्र जैसे नल में एरिएटर या कम पानी खर्च करने वाले फ्लश सिस्टम आदि का उपयोग किया करता है? म्हणजे जे काही ऑटोमॅटिक जे नळ सुविधा आहे, जे फ्लश सुविधा आहे, ती जर उपलब्ध असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. आता याच्यानंतर आपल्याला सगळे प्रश्न 61 प्रश्न आपल्या या ठिकाणी वाचून किंवा समजून झालेले आहेत आणि याच्यात सगळ्यात शेवटी आपल्याला अगला चरणवर जायचं आहे आणि तो म्हणजे महत्वाचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. आता कोणकोणते फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहेत, तर फोटो अपलोड करेवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला फोटो अपलोड करा असा दिसेल. याच्यामध्ये आपल्याला जो काही फोटो आहे तो साईज 4 MB पर्यंत असली पाहिजे, JPG किंवा PNG मध्ये, आणि अपलोड की गई फोटो देखने के लिए चित्र पर क्लिक करे असं सांगितलेलं आहे. आणि कोणकोणते फोटो लागतात आपल्याला? पहिला फोटो आहे स्कूल और परिसर का सामने का दृश्य, मुख्य जल म्हणजे आपल्या शाळेचा समोरील भागाचा फोटो, मुख्य जलस्रोत म्हणजे पाण्याच्या टाकीचा फोटो या ठिकाणी लागणार आहे, वर्षा जलसंचलन आहे म्हणजे आपण जे रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे त्याचा या ठिकाणी फोटो लागणार आहे, स्कूल का यार्ड जो परिसर की सामग्री स्वच्छता दिखाता है म्हणजे आपल्या शाळेचा पटांगणाचा फोटो या ठिकाणी लागणार आहे, लड़को और लड़कियों के लिए अलग कार्यशील शौचालय म्हणजे मुला आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था, इथे 2 फोटो आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. विशेष CWSN जे मुलं आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या शौचालयाचा फोटो असेल तर तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. कचरा निपटान व्यवस्थापन तंत्र फोटो, जे काही कंपोस्ट खत आपण ज्या ठिकाणी किंवा मोठी कचरा कुंडी आहे तिचा फोटो या ठिकाणी टाकायचा आहे. स्कूल में पोषण बगीचा, रसोई, औषधी बगीचा आहे असेल तर तो अपलोड करायचा आहे. मासिक धर्म अपशिष्ट के लिए निपटान के लिए इन्सिनरेटर या दफनाने की प्रणाली ज्या मोठ्या शाळांसाठी आहे हा ऑप्शन, त्यांच्याकडे असेल तर त्यांनी त्या इन्सिनरेटरचा फोटो या ठिकाणी टाकायचा आहे. शौचालय के बाद और PM पोषण मध्यान्ह भोजन दोपहर के भोजन के से पहले साबुन से हात धोना, इथे आपल्याला 2 फोटो टाकायचे आहेत. जल गुणवत्ता परीक्षण रिपोर्ट, जर आपण पाण्याची चाचणी घेतली असेल तर त्याचा रिपोर्ट या ठिकाणी टाकायचा आहे. शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र, जर जे स्वच्छतेच्या बाबतीत जे काही कोर्सेस असतील, जसं की आपण आयगॉट कर्मयोगीवर स्वच्छतेच्या बाबतीतले जे काही कोर्सेस केलेले आहेत त्या कोर्सेस मधला एक फोटो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. कार्यशील सोलर पॅनल सिस्टम का फोटो म्हणजे जे काही सोलर पॅनल असेल त्याचा एक फोटो इथे टाकायचा आहे. इको क्लब फॉर सबमिशन पोर्टलचे जे काही नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशनचा फोटो या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर इको क्लब फॉर लाईफ मिशन पोर्टलच्या संबंधित इथे आणखी 2 फोटो आपल्याला अपलोड करायचे आहे, जे की आपण एक पेड माके नामचं जे काही सर्टिफिकेट असेल ते एक सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करा आणि तसेच आईसोबत किंवा शाळेमध्ये जे वृक्षारोपण झालंय तो दुसरा या ठिकाणी तो फोटो अपलोड करा. हे सर्व फोटो आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं फोटो अपलोड करण्यासाठी थोडासा वेळ या ठिकाणी जातोय, तरी पण गॅलरीचा जो ऑप्शन आहे ज्या ठिकाणी 2 फोटो अपलोड करायचे आहे त्यासाठी गॅलरी ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी 2 फोटो अपलोड करायचे आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं सिलेक्ट करायचं आहे, टच करायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला जसे ऑप्शन दिसतील, समजा 2 फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत उदाहरणार्थ, तर 2 फोटोंना सिलेक्ट करायचं आहे, डन करायचं आहे आणि ते दोन्ही फोटो आपल्याला या ठिकाणी आलेले दिसत आहेत. याला सेव्ह जे म्हणायचं आहे आणि ते दोन्ही फोटो त्या ठिकाणी अपलोड होतील. अशा पद्धतीनं आपल्याकडे जेवढे फोटो उपलब्ध आहेत त्या सर्व फोटोंचे स्क्रीनशॉट किंवा फोटो आपण या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आणि सर्वात वरती अंतिम पूर्वावलोकन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. अंतिम पूर्वावलोकन किंवा प्रिव्ह्यूवर जर आपण गेलात तर आपणासमोर या सर्व प्रश्नांची एकत्रित उत्तरे आपणासमोर या ठिकाणी अशा पद्धतीने आलेली दिसेल. ही उत्तरं पुन्हा एकदा तपासायची आहेत. अगदी फोटो सुद्धा कोणकोणते जोडलेले आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत आणि शेवटी अंतिम पुष्टी करे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. अंतिम पुष्टी केल्यानंतर आपल्याला कोणताही बदल करता येणार नाही. आपला जो सर्वे आहे तो पूर्ण होईल. याला जमा करे यावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर आपल्याला आपलं सर्वेक्षण पूर्ण झालंय अशा पद्धतीनं असा एक मेसेज येईल आणि आपल्याला डॅशबोर्ड पर जाय किंवा डॅशबोर्डवर जा असा मेसेज येईल. डॅशबोर्डवर जायचं आहे आणि इथं आल्यानंतर आपल्याला जो काही रेफरन्स नंबर आहे तो अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला SHVR स्वच्छ एवं हरित विद्यालय याचं सर्वेक्षण किंवा ही जी स्पर्धा आहे, हा जो उपक्रम आहे, यामध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे आणि आपल्याला शाळेचं रेटिंग त्यानंतर जे काही समिती आहे ती समिती आल्यानंतर पुन्हा आपलं मूल्यमापन करेल आणि त्यानंतर आपल्या शाळेसाठी त्याचं रेटिंग ठरेल. अशा पद्धतीनं हे काम करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.